सॉरी सॉरी सॉरी. अगं मला खूप जास्त स्ट्रेस आलाय ग या खोट्या भांडणाचा. ठीक आहे केडी, हे बघ स्ट्रेस घेऊ नकोस. उगा स्ट्रेस मध्ये ना वेडवाकडं काहीतरी बोलशील तिकडे. बरं मला सांग, तिकडे सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, म्हणजे कौशिकीताईंना थोडी काळजी वाटतीये, पण मला एक कळत नाहीये, ह्यांच्या डोक्यात अचानक आपलं विधिवत लग्न लावून देण्याचा विचार कुठून आला? असाच नाही आलाय तो, कोणीतरी पेरलाय तो सगळ्यांच्या मनात. हे ना मिस्टर खांडेकरांच्या डोक्यातलं खूळ आहे. असंही ते असं काही ना काही करतच असतात माझ्या मनात जागा निर्माण करायला. त्यांना असं वाटतं की माझं मोठं लग्न लावून दिलं की मी त्यांना एक्सेप्ट करणार म्हणून. माहित नाही, पण केदार हा विचार लवकरात लवकर त्यांच्या डोक्यातनं काढायला लागेल. आपण एक काम करू, हे भांडण थोडे दिवस असंच चालू राहू दे, म्हणजे थोडंसं वातावरण तिकडचं निवळेल आणि मग काही दिवसांनी हे सगळेच विसरून जातील. ठीक आहे? म्हणजे तोपर्यंत तू तुझ्या घरी राहणार आहेस बॉस? दुसरा काही ऑप्शनच नाहीये ना केदार. हे बघ, मला माहिती आहे तुझ्यासाठी हे सगळं खूप अवघड आहे, कारण एकीकडे आपलं काम आणि प्लस तिकडे त्या सगळ्या माणसांना सांभाळणं तुझ्यासाठी अवघड जाणार आहे, मला कल्पना आहे. पण आपल्याकडे खरंच दुसरा मार्ग नाहीये, कारण आत्ता आपण मिशन गृहप्रवेशच्या अशा टप्प्यावर होत ना. एकतर आपल्याला किशोरचंद्र राऊतांबद्दल कळालेलं आहे, गुलाब आणि या स्कॅमशी रिलेटेड असलेल्या सगळ्या माणसांना आपल्याला जेलपर्यंत पोचवायचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत खिंड तुलाच लढवावी लागेल. आता कामाचं टेन्शन नाहीये ग मला, ते मी करतो हँडल. ही लोक किती विचित्र आहेत तुला माहितीये ना. ह्यांच्या डोक्यात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही. तुझी फॅमिली आहे ना, घेशील तू सांभाळून, माहिती आहे मला. बॉस केदार, ऑल द बेस्ट. बरं चल, मी आता निघते. हां, आणि तिकडे प्लीज सांभाळून घे सगळं. हा, पोहोचल्यावर मेसेज कर. बाय.